की रुसाला काय झालं मटण आणले की पप्पानी मटण कुणी कुणी ए मुंगळ्या पेप्सी खाल्ली काय का पेप्सी खाल्ल्या भेटल्या ना कार्तिकचा कसा आवाज बस तर कधी कधी बोलते कोण खा पेप्सी खा 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 ती पोरगा आजारी अजून कसा दुखतोय त्याचा बरा नाही होत वर तुम्ही पेप्सी खावा तुम्हाला काम नाही ती काय त्याच्यामुळं कामाला पाठवल्यावर गेल्यावर कळतं मग कसं असते कसं उन्हाळा यायचा आहे अजून दिले हो का ती अजून गाड काय त्या मुंगळ्याला काय काम नाही त्या दाद्याला आणतो पेप्स्या बिप्स्या काय पण खाते कार्तिकच्या घशातून खाली उतरते का मग खायला कसं मला आजीला विचार पाठी पिलं कसं करते ती पोरगा आणि मग अजून ती खाते ती त्याला ती एक गोट केलं की असं करता येईल काय त्याला तोंड आले त्याचं तोंड बुंदी खाल्ली होती पावशेभर कार्तिकने बुंदी नव्हती खाल्ली आताच म्हणली ना लाडू खाल्ले अर्धा किलो लाडूलाच बुंदी अर्धी नव्हतं खाल्लं बेसन अर्धा किलो मग ते काय एका दिवसात आपलं 10-12 दिवसात थोडं थोडं तुला पप्पाने दिली चिकन मटण आणले मटण खायला चिकन आवडतं चिकन बी आणले मला दिलं देऊ नको चिकन मटण खाऊ दे तिला हा जा तुम्ही येशील तासात बघ आता दाखवू नका त्याला आज अखेर महिना आहे त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही घरी आले आणि तिथे सकाळीच जाताना आजीला म्हणली होती आजी मी 2 वाजता येणार आजच्या दिवसा अन्नाचा फोन आलता माहिती का आली का ती म्हणलं नाही आली ती अजून आजच्या दिवस राहू द्या मटण बिटन आणतो आणि मग उद्या सकाळी येत्या उद्या बरोबर आहे उद्या बिरा आणि अण्णा दीदी आहे की दीदी अगं काकी म्हणावं दीदी नाही ती आता चुलती झाली तुमची पहिली दीदी होती गप्प तिला काय कळत लाईट नाही झाली अजून आता ते काय तिथे वाटलंय तुमच्या पोरांनी लसूण अद्रक खोबरं शिजव तुम्हाला आणि कुठे गेले काय माहिती देऊन हातात कथा 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 वाचलंय लसूण तर बघा न सोलता चेचलाय टारपाला सुद्धा काढलं नाही टारपाला सुद्धा पाहून येत त्याच्यात एवढे तर हुशार आहे कधी झाला मिळतो तुमचं पोरग ते पोरं नसलं शाळेत आज अखेर महिना आहे ती यावं न्यायला अजिबात नाही भाडं नसल्यावर खा पेप्सी खा हा आता आणली तर खाऊ दे घ्या मग आता काय हा खाऊ द्या दवाखान्यात नेते आजी नेते दवाखान्यात हा मग आता ने बाई खा आज जाते का कमरेची पिशवी कुठे आहे किती आहे पिशवीत कमरेची आजी तिथे बघू आजीचा गल्ला कुठे आहे कुठे आहे आजीचे पैसे आजीची पिशवीत असते कमरेला पिशवी माहिती का तुम्हाला दाखवा आत्या तुमची पिशवी कमरेची काय फाटली आणि काय दाखवली ती पिशवी अहो दाखवा तरी की कसली असते बघायला तरी शिवायची का तुम्हाला तसली 25 रुपये का 50 रुपये किती चिमण्याची मम्मी 50 हा 50 तिने शिवून दिली ना हा तिने शिवून दिली ना नाही निका बाबा आणलेली त्याला किती दिवस झाले ना किती दिवस झाले तिथं बघा गावात की माणूस झोपल बिपल 3 वाजले तर कुशाल मटण जाऊन आणले गावात आता मटण करत लाईट नाही त्याच्यात 50 रुपये असते तो कापड बिपड ती जवळ जगाची अखरतेच झाली 25 नाही 30 नाही आता जमाना कुठे गेला आता सासूबाई एका नाही घरी बोलल्या का तसं बोलतात 30 रुपये पोरे चला मस्त पैकी मटण करायचंय चांगलं चिकन करायचंय बिर्याणी करा हा बिर्याणी करायला तांदूळ भिजू घालावं लागतं दिदा त्याला अचानक बिर्याणी नसती होत सकाळी बोलली असती तर झाली असती बिर्याणी हा आता नाही होत चल तुझ्या पप्पांनी कसं चिचून ठेवले बघा तिथं किचन वाट्यावर काय मला काय काय स्वप्न पडलेलं ग चिकन आणणार आहे म्हणून पप्पा मग तू काय करणार होते चिकन आणणार तर किचन वाटा फोडतात आता काय खरं नाही दादी
अरे किचन वाट्यावर नको आदळू, पप्पा लय ठोकत्याल. आणि चिकनचा सुक्क करते. आत्या म्हणली की रस्सा खाते फक्त पीस खात नाही. अंग खायचं होतं काय म्हणलं मटणाचं, त्यामुळे वेगवेगळं आणलेलं आहे. तर चिकन दादाने लावले इथं, त्याला आता ह्याच्यात टाकते पातेल्यात शिजायला. तर मटण फक्त ह्यांना मलाच आवडतं, पोरांना दोन्ही पोरांना हे आवडतं चिकन. तर चिकन त्यांनी खायचं बंद केलं, आता म्हणलं चिकन खाऊ नका मटण खावं. म्हणजे आत्यांसाठी पोरांसाठी अर्धा किलो चिकन आणले आणि अर्धा किलो मटण आणले. पहिलं 1-2 किलो मटण आणावं लागायचं. आता ही खायला नको म्हणायला लागले. तर ह्या दोघांचं मटण हे टाकले. पाणी पण तिकडून टाका दीदीच्या पाणी असलं का तोंडात दीदीच्या. छान असं काही मटण टाकले. हो म्हटलं आणि चिकन मधली पळी मिक्स करू का वेगवेगळं करू ठेवू? होय होय काय करायचं सांग, सुक्क करायचं कसं? काय पण कर. तर असं मस्तपैकी इकडं चिकन टाकलेलं आहे आणि इकडं हे मटण टाकलेलं आहे. छान. तर आता वापरून घेऊन शिजवून ठेवायचं आणि संध्याकाळी मस्तपैकी फोडणी देऊन मग रस्सा पण मुरतो आणि हे पण करतो. तर वाटण वाटलेलं आहे इथं मी. भाजीला पण थोडं अजून काय फुटाणे आणि बाजरीचं पीठ भाजायचे. तर चिकन ही ह्यांना आता असंच करून थोडंसं लपचपीत करणार आहे आणि सुक्क करणार त्यांना. ह्यात रस्सा नाही टाकणार, ह्याच्यात रस्सा टाकायचा वाढवायचा. तर असं चाललंय. मटण चिकन सासूबाई आलेत म्हणून आणले खायला. तर छान बघा किचनवर कसा पसारा झाला आता तेवढा. आणि खाली बी बघा. आणि इकडं काय करतात बघितलं का, हे खरबूज आणले. खरबूज कापतात आणि खातात. आजीला तर काही झोपून दिलं ना, आजी बी खाती खरबूज. कसलं लागतंय तिथे? एक तरी दे की अगं. चांगलं लागतंय का त्या कडक आहे का? दीदीला लय आवडतं खरबूज. दीदीला काय नाही आवडत? शिळी आहे गावरान शिळी. गप गप. चिकन लागल आपलं इकडं. बारीक गॅस नाही केलेला. मारू नको. तर आम्ही जेवलो. हे बाहेर गेल्यात उशीर लागल म्हणले जेवायला. तर आत्याचं चाललंय जेवण. ऐकणार नाही दादू. काय तिचा एक पळत वर बघ. भात देऊ का? ते आळी नाही की सुप्यात वाटी देऊ काय? ते पिवळ्या भाज्यांना लागतो कलर टाकून थोडावर जिरे ते तेजपत्ता. माझ्याकडनं ही झालं म्हणून बटन बास्का बघा का देऊया हा पाच जेवायची मला ती खाली मग थोडं त्या भाजीला मीठ नाही लागत. तुम्हाला लागतं, आम्ही सगळं खातो, आम्हाला नाही मीठ लागत. लिंबू तर घेतलं बी नाही. दिदाने काय खाल्लं? दिदा तू काय खाल्लं? मटन. मटन. तर झालं जेवण असं छान पैकी. कधी आणलं माहिती वाणी आम्ही मटण खाल्लं तर तेव्हा त्याच्यावर आत्ता आणलं का नाही दिदा? आणि मध्ये एकदा महिन्याचं झालंय का? जानेवारी मध्येच. आग मग जानेवारी मध्येच लग्न होतं. कधी लग्न होतं मग सांग? कधी लग्न होतं? कधी लग्न होतं का? 6 जानेवारीला होतं. आणि काय म्हणते? डिसेंबर. बघ 6 किती. जानेवारी लग्न होतं. मग आज तारीख कोणती? जानेवारी तारीख. मग 28 का 29 तारीख आहे? 31 आहे. आणि म्हणते ही महिना तर झालाय का? उद्या महिना हो. बरं बाई का आडवं लावते बघितलं का? 6 साहित्य आडवं लावायला 1 नंबर. जास्त बोलायचं नाही सासू समोर. होय सासूसमोर जास्त बोलायचं. होय आता बाई जास्त बोलायचं मला. नाच शिकवते तुम्हाला काय काय शिकवते?
बघून साईडर मी सासू बघून तुला काय करायचं मध्ये कशाला पडते आमच्या घरी? मला मध्ये पडायचंय. होय ओके आलं जेवण घेऊन जेवला पाणी देतो मला ते येई नाही हा येई नाही 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 काय म्हणतो नाही. ए आण त्याला ओढत. रडल सिद्धूला सांग सिद्धूला बॉल खेळतो. लय जेवण करायचं चाललंय ना खायला नको नको काय चल इकडे इकडे बाई इकडे 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 तुला पाणी देते का पाणी पी घे. बरं चल मी आहे जा झोप. वांग बघायचं का वांग तर काय झालं माहिती का त्याचा आवाज कसा पॅक झालता तर खराब बी झाला आणि त्यामुळे आजी आलती त्याला बघायला. आजी कुठे आहे तुझी कुठे जायचं तुला तो ऐकत नाही आता काही चल पुढे जाऊ रे पिय कंटे जा.